माणूस संपली की काय असंच वाटायला लागलं. कारण या समाजामध्ये आता अशी अवस्था आहे की काही लोक असे जे पेशंट आहेत त्या पेशंटला इथं ॲडमिट करतात. ॲडमिट करताना पोलीस कंप्लेंट करतात आणि निघून जातात. त्याच्यानंतर त्या पेशंटला कोणी पाहत नाही. अशाच एक आजी या ठिकाणी ॲडमिट केलेले आहे. त्यांच्याविषयीची बातचीत आपण या एका संस्थेचे जे हुसेन सर आहेत त्या संस्थेची आणि महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्या आता आपण बोलणार आहोत. त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत. रडू नको. सरांना सांग काय आहे ते. काय झालं? कोण नाही? आणि बरोबर नातेवाईक? नातेवाईक कोण आहे तुमच्याबरोबर आणले त्यावेळी? हां, भाऊ आता सका भाऊ मग आले नाही का परत? कुठं राहिलं आहे मारवाडीला ते? आले नाही तुम्हाला परत ॲडमिट केलं? कोणी आलंच नाही का नातेवाईक? ॲडमिट करतात मग ते येत नाही का? तुम्ही त्याला बोलवत नाही का? बोलते ना. मग येत नाही का? नाही येत? आता फोन करा बरं. नंबर आहे का तुमच्याकडं? त्याच्यावर आहे ना. रोजच त्याच्याकडे आहे का नंबर? आहे ना. भावाला फोन करू का? ठीक आहे. कोणाला फोन करू? बहिणीला? बहीण आहे का तुमची? कुठं राहिलं आहे? मारवाडीला. बरं, माळवाडीमध्ये. भाऊ नाही आलं का तुमचं मग नंतर? परत नाही आलं भाऊ. आणि बहीण बहीण कुठं राहिलाय? नाही ना, बहीण राहिला कुठे? माळवाडीला. आणि आळंदीला कोण असते तुमचं? भाऊ असतात आळंदीला. आळंदीला कुठं राहिला भाऊ? आळंदी देवापाशी. पूर्ण ॲड्रेस माहिती आहे मग तुला आळंदी? काय सांगाल याचे पेशंट आहेत या कुठनं ॲडमिट केल्या आणि काय अवस्था आहे? हो, ते पैशामध्ये आले होते. त्यांच्यानंतर घेऊन आले त्यांना आणि मग त्याच्यानंतर त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना तिकडं सोडलं. पोलीस केस केली, MLC केली आणि नंतर सोडून गेले. 16 तारखेला त्यांना ॲडमिट केलं होतं. त्याच्यानंतर मग ते परत आलेच नाही बघायला. मग इथं पहिले ते ICUमध्ये होते. मग ICUमध्ये एक 5-7 दिवस ICUमध्ये होते. नंतर त्यांचं डायलिसिस होतं. डायलिसिससाठी ब्लड बी अरेंज करून दिली होती. आणि नंतर मग त्यांना इथं वाडामध्ये शिफ्ट केलं. 300 ब्लड पण तुम्हीच अरेंज केलं? हो, ब्लड बी आपण नातेवाईकांनी ॲडमिट केलं पुढं पाहायलाच नाही आले? परत नाही आले. आपली संस्था रिअल लाईफ रिअल पीपल हुसेन सर, त्यांनी त्यांना जेवण नाश्त्यासाठी बी आम्ही त्यांचे नातेवाईक त्यांना इथे सोडून गेले. त्यानंतर त्यांच्याकडे कोणी आलंच नाही? नाही, कोण नाही. त्याच्यानंतर सगळी देखभाल तुम्ही करता? रिअल लाईफ रिअल पीपल. आता त्यांचा डिस्चार्ज होईल, त्यांना घरी जायचं, त्यावेळी त्यांनी नातेवाईकांनी कॉन्टॅक्ट केला होता? हो, 3 वेळेस पोलिसांना पाठवलं होतं. त्यांच्या घरी गेले होते पोलीस, पण त्यांनी काही रिस्पॉन्स दिला नाही. पोलिसांना बोलले की ते आमचे लांबचे नातेवाईक आहेत, पण ते काय परत आलेच नाही. आणि आम्ही 2दा-3दा तरी फॉलोअप घेतला होता. फोन बी केला होता, पण ते काय आले नाही. तुम्ही पोलिसांना 2-3 वेळा पोलीस जाऊन पण आले? पोलीस जाऊन आले. पोलिसांचाही मला फोन आला होता की ते काय रिस्पॉन्स देत नाही. ते म्हणतात आमचा लांबचे नातेवाईक आहेत असं सांगून सोडून द्या. आता त्यांच्याकडे कोणी बेवारस सारखे आहेत, कोणी त्यांच्याकडे आलेलं नाही? नाही, कोणच आलं नाही. आणि आता मग आता हे पेशंटचं डिस्चार्ज झाल्यावर काय करणार, कसं? आता पेशंटचं डिस्चार्ज झाल्यानंतर मग रिअल लाईफ रिअल संस्थेत हुसेन सर त्याच्या पुढचं बघतील काय करायचं. काय. सर पहले आपका परिचय दीजिए और यहाँ पे एक बूढ़ी माता एडमिट किया है, उसका कोई भी यहाँ पे परिवार नहीं है, उसके बारे में हमको बता दीजिए। नमस्कार, मेरा नाम M.A. हुसैन है। मैं पिछले 15 वर्षों से यशवंतराव चौहान मेमोरियल हॉस्पिटल में एडमिट होने वाले अनाथ बेसहारा लोग के लिए मदद करने का काम पिछले 15 वर्षों से करते आ रहा हूँ। यहाँ पर हमारी टीम है और ये सारे मेल फीमेल अलग लोगों के लिए काम करती है। अभी आपने जो देखा जो माता जी है, वो माता जी आलंदी परिसर से यहाँ पर एडमिट की गई थी। यहाँ पर जो नातेवाईक है वो नातेवाईक ने MLC किया
और एमएलसी करने के बाद अपनी जिम्मेदारी झटक दिया और उन्होंने एक बार भी देखने के लिए नहीं आया। एमएलसी का मतलब क्या है, क्या है? एमएलसी का अर्थ ये होता है कि अस्पताल जो उपचार करती है, तो ऐसे कोई पेशेंट जो कोई छोड़ के चले जाते हैं या अचानक कोई उपचार के लिए आता है, तो मेडिकल लीगल केस, मतलब अस्पताल अपनी सुरक्षा के लिए ये मेडिकल लीगल केस तो होता उसकी है। पूरी जिम्मेदारी हॉस्पिटल पे। तो लोग समझते हैं कि पूरी अस्पताल की जिम्मेदारी है, ऐसा नहीं है। एक मानवता होता है जो नातेवाईक की जिम्मेदारी होती है, उनको थोड़ी सी तो दया दिखाना चाहिए। लेकिन ये बहुत बड़ी हमारे समाज के लिए बहुत बड़ी कलिमा है कि लोग अपने को भी छोड़ते जा रहे हैं, बिछड़ते जा रहे हैं। माताजी अभी डायलिसिस के ऊपर है और यहाँ पर अस्पताल प्रशासन और हम लोग उनका ख्याल रख रहे हैं। तो डायलिसिस पे है, तो उनका पूरा ख्याल आपने रखा, तो उनको ब्लड चाहिए था, बाकी सब। माताजी को ब्लड की बहुत ही आवश्यकता थी और अभी जो सीजन चल रहा है ब्लड का बहुत ही शॉर्टेज चल रहा है। ऐसे वक्त टाइम में भी आखिर मानव प्राणी है, इनको तो हमें जीवित देखना है। तो हमने ब्लड बैंक को सिफारिश की कि माताजी को डायलिसिस करना है और ब्लड चाहिए। तो ब्लड हमारी वाईसीएम की जो ब्लड बैंक है उन्होंने ब्लड उपलब्ध कर। तो वो टाइम उनका कोई भी रिलेटिव यहाँ पे नहीं था, कोई relative। सब आपने ही किया। सब हमारे अस्पताल की टीम हम लोगों ने किया। तो अभी माता जी की हालत कैसी है? माताजी का स्थिति अभी प्राकृतिक ठीक है, डायलिसिस कंटिन्यू इनको करना पड़ेगा और आगे डॉक्टर के सलाह के अनुसार हम इनको आगे तो अभी उनको घर लेके जाना पड़ेगा। कोशिश करेंगे। अभी हमारी जो टीम है, हम लोगों ने नातेवाईक तक पहुंचने की कोशिश भी किया। पुलिस भी 3 बार वहां तक गई थी, वहां तक खबर मैसेज देने के लिए, फिर भी वो लोगों ने ध्यान नहीं दिया, नज़रअंदाज कर रहे हैं, रिस्पॉन्स नहीं दिया। रिस्पॉन्स नहीं दिया। એટલે हमारा कोई जिम्मेदारी नहीं पड़ी। कोई तो अभी आगे जाके माता जी का कैसा क्या करेंगे सर? हम पुलिस का सहारा लेंगे। आखिर में अगर कोई ऐसे व्यक्ति का अगर कोई सपोर्ट नहीं करता है तो पुलिस का सहारा लेने के बाद पिपरी परिसर में शेल्टर है जो महानगर पालिका रन करती है और रियल लाइफ पीपल, तो उनको हम वहाँ पर सहारा देंगे। अगर नहीं आए उनके रिलेटिव तो अगर नहीं आए तो समाज में ऐसे लोग, ये जो समाज में ऐसे लोग करते हैं उनके बारे में आप क्या बोलेंगे? मानवता खत्म होती जा रही है। 15 वर्षों में मुझे हमने अभी तक कई हज़ार लोग की सेवा दिया है और उसमें से हमने अनेक केस ऐसे देखे जो लोग अपने को भी भूलते जा रहे हैं। कोई अपने पति को, कोई बच्चे को, कोई माँ को, जो एक माँ अपने बच्चों को पैदा करती है, ऐसे लोग भी बच्चे अपने माँ को भूलते जाते हैं, अपनी पिता को, भाई बहन को भूलते जा रहे हैं। ये बहुत बड़ी जो एक समस्या है समाज में। तो समाज को क्या संदेश देंगे आप? ये मैं आने वाली पीढ़ी को, समाज को ये संदेश देना चाहूँ कि कृपया इस तरह की घटना ना करें। अभी भी समाज बहुत बड़ा है, एक दूसरे को सहयोग ले जिससे एक मानवता बचा रहे। काय सांगाल सर? आता वायसेममध्ये एक अशी आजीबाई आहेत, त्यांचे ट्रीटमेंट जवळ झाले, त्यांना डायलिसिस केलं होतं आणि त्यांचे नातेवाईक त्यांच्याकडे फिरताना दिसत नाहीत, काय सांगाल? हल्ली म्हणजे जसं कोविड काळानंतर ह्या गोष्टी आम्ही प्राधान्याने पाहतो आहे की ज्येष्ठ नागरिकांना म्हणजे नातेवाईकाकडनं, काही प्रसंगी मुलीकडनं किंवा मुलाकडनं इथं सोडून देण्यात येतं। 3 वर्षापूर्वी आम्ही स्वतः एक केस याबाबत कोर्टात केस दाखल केला, सुद्धा केसचा निकाल लागला नाही, परंतु वारंवार असे प्रकार घडतात आणि ही समाजासाठी खूप धोक्याची गोष्ट आहे। कारण कुठेतरी ज्या देशाचे संस्कार एक जगामध्ये मान्य केलेले आहेत, की भारताची संस्कृती, त्या संस्कृतीलाच आज कुठेतरी सुरू लागल्यासारखं वाटतं आहे। कारण मुलं त्यांची जबाबदारी विसरत आहेत। ठीक आहे, ज्येष्ठ नागरिक असतील, काही चुकत असतील, मान्य आहे, परंतु आपण आपली कर्तव्य बजावी, त्यांना सांभाळ करावं। पालिकेच्या लिमिटेशन्स आहेत, आमच्याकडे मर्यादा आहेत। संस्था जरी असेल तर त्यांच्याकडे स्वीकारण्याच्या मर्यादा आहेत, कारण शेवटी उपचार आणि त्याच्यानंतर त्यांचं रिहॅबिलिटेशन खूप महत्त्वाचं असतं। अशा प्रसंगी शासनाची मदत सो अपुरी असते, परंतु जर कुटुंबानीच ही व्यवस्था स्वीकारते तर शासनाला याची काळजी करायची खरंच काही गरज नाही। वायसेम याबाबत खूप चांगले उपचार देत आहे, परंतु आम्हाला त्यांचं कुठं ठेवायचं कुठं हा मोठा प्रश्न असतो। आमचं रिअल लाईफ संस्था खूप मदत करते, पण तिकडंसुद्धा कुठं मर्यादा आहेत। मग अशा प्रसंगी आम्हाला शहरातील अन्य संस्थांना वारंवार विनंती करायला लागली आणि त्यांच्या पण मर्यादा स्पष्ट झालेल्या आहेत।
त्यांच्या अडचणी असतात. समाजातील या विकृतीला तुम्ही काय संदेश द्याल? समाजाची विकृती कसं असं वाटतं की जसं आपण आपल्या आईबापाला सोडलं, कदाचित भविष्यात आपली पण मुलं कदाचित आपल्याला ही रस्ता दाखवतील तर आपलं काय होईल, ह्या एका भीतीपुढे तरी त्यांनी आपले संस्कार म्हणून आपल्या आईबापांचा सांभाळ करावा असं मला वाटतं. नाव काय सर? कुंडली कांबळे, समाजसेवा अधीक्षक, वायसीएम हॉस्पिटल. सर, आता या वायसीएममध्ये एक पेशंट आहे आजी, त्यांचा आता डिस्चार्ज व्हायची वेळ आलेली आहे आणि हुसेन सरांनी त्यांची सेवा केली. आता पुढील काय त्यांचं कशा प्रकारचे असेल, म्हणजे त्याचे नातेवाईक आलेले नाहीत, काय सांगाल? नमस्कार, मी महादेव बोत्रे, समाजसेवा अधीक्षक, वायसीएम रुग्णालय. विद्याबाई सोळंकी नावाच्या एक 80 वर्षाच्या महिला दिनांक 16/5/2026 रोजी आपल्या रुग्णालयात रिलेटिव्ह म्हणून वैभव सावंत असं नाव आहे आणि त्याचबरोबर खाली डॉक्टरांनी नो ब्लड रिलेटिव्ह असं पण उल्लेख केलेला आहे. तर निश्चित माहीत नाही वैभव सावंत हा कोण आहे, पण काही दिवसानंतर आम्ही शोध घेतल्यानंतर तो तर त्यांच्या नातेवाईक आहे असं समजलं, पण त्यांना मुलगा मुलगी असं आहे नाही अजून आम्हाला समजलेलं नाही. पण ह्या आजींना डायलिसिसची गरज आहे, त्याच्यानंतर त्या सेल्फ फॉल झाल्यात, स्वतः पडलेल्या आहेत, त्याला त्या ऑर्थोपेडिकची ट्रीटमेंटची पण गरज आहे आणि मध्येच त्यांना ब्लडची पण गरज पडलेली. पण ॲडमिशन मिळाल्यापासून रिअल लाईफ रिअल पीपल संस्थेने त्यांची संपूर्ण देखभाल केलेली आहे. तरी पण त्यांना उपचार करण्यासाठी काही संमतीपत्र आवश्यक असतात, काही मेडिसिन आवश्यक असतात. तर अशा वेळेस जवळचे नातेवाईक कोणीतरी तिथं असणं गरजेचं असतं आणि आज तागायत कोणीही नातेवाईकांनी त्यांच्यात दखल घेतलेली नाही आणि त्यांचं पोलिसांमार्फत त्यांचा तपासही चालू आहे. परंतु आता जो ही परिस्थिती निर्माण झालेली आहे की समाज कुठल्या दिशेने चाललेला आहे, नेमकं संस्कार, संस्कृती, धर्मनीती हे सगळं विसरलं आहे का? आणि अशा ज्येष्ठ नागरिकांना वाऱ्यावर सोडून त्यांचे देखभाल न करणं, सांभाळ न करणं हे कुठंतरी मनाला बोचणारी गोष्ट आहे, खंत वाटणारी गोष्ट आहे आणि भविष्यात ही फार मोठी धोक्याची घंटा आहे असं मला वाटतं. त्यांना संपर्क केला होता का? त्यांना संपर्क केला आहे. संपर्क केल्यानंतर कोणी प्रतिसाद आपल्याला हवा तसं प्रतिसाद मिळत नाही. ज्याचं खरंच कोणी नाही त्याचं सेवा करायला हरकत नाही, पण ज्या लोकांचे नातेवाईक आहेत, जवळचे नातेवाईक आहेत, त्यांनी जर अशा लोकांना जर वाऱ्यावर सोडलं तर पुढे जाऊन भविष्य समाजाचं फार अंधारात आहे असं मला तरी वाटतं. यांनी सांगितलं की पोलिसांनी त्यांना फोन केला, 3 वेळा फोन केला, परंतु ते काही रिस्पॉन्स देत नाही. पोलिसांमार्फतही संपर्क केला परंतु त्यांचा कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद मिळत नाही. अशा परिस्थितीत रुग्णालय आणि NGO दोन्ही त्यांचं ट्रीटमेंट सगळं पूर्ण करणारच आहे, त्याची जबाबदारी रुग्णालय आणि NGO घेणारच आहे. परंतु हा जो संदेश आहे की ज्येष्ठ नागरिकांना घराबाहेर काढणं, त्यांना उपचार न देणं, त्यांचं सांभाळ न करणं ही फार मोठी खेदजनक गोष्ट आहे असं मला या माध्यमातून सांगायचं आहे. तरी समाजाने याच्यातनं काहीतरी धडा घ्यावा एवढंच मला या निमित्ताने सांगायचं. आत्ताच बोत्रे साहेबांनी सांगितलं, हुसेन साहेबांनी सांगितलं की ही आजी या ठिकाणी ॲडमिट आहे आणि त्यांना पाहण्यासाठी त्यांचे कोणीही नातेवाईक या ठिकाणी येत नाहीत. पोलिसांनी वारंवार त्यांना संपर्क केला, म्हणजे समाज कुठं चाललेला आहे. म्हणजे समाजामध्ये मी जे ज्येष्ठ नागरिक आहे त्यांना याच्यातून सांगू इच्छितो की बाबा तुमच्याकडे जी पुंजी आहे ती पुंजी तुम्ही तुमच्यासाठी ठेवा, तुम्ही संपूर्ण स्वाधीन करू नका. आणि अशा घटना या पैशासाठी किंवा याच्यासाठी वारंवार होताना समाजामध्ये दिसतात आणि तुम्हाला ज्येष्ठांना सांभाळण्यासाठी तुमची एक छोटीशी पुंजी तुमच्याकडे असू द्या आणि लोकांनाही सांगणे की अशा वृद्धांना तुम्ही वाऱ्यावर सोडू नका, चांगले संस्कार आणि त्यांना वागवा आणि त्यांना चांगलं ठरवेल खराच